राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप प्रकरण नंबर 2 यामध्ये आपण सुरुवातीला उत्पन्न ही संकल्पना पूर्ण पाहिली आहे. उत्पन्न या संकल्पनेमध्ये आपण घटक उत्पन्न, गैर घटक उत्पन्न किंवा राष्ट्रीय या संकल्पनेमध्ये आपण आर्थिक प्रक्षेत्र भारत देशांतर्गत आपल्या आणि तसेच निवासी ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. जसं निवासी आणि नागरिक या दोन्ही संकल्पना अगदी भिन्न आहे, दोन्हीमध्ये फरक आहे. या सर्वांची चर्चा पाठीमागच्या क्लिपमध्ये झालेली आहे. तर काल तसंच कालच्या क्लिपमध्ये सुद्धा मध्यमूर्ती वस्तू म्हणजे काय, अंतिम वस्तू म्हणजे काय सोपं आहे, सोप्या पद्धतीमध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. मग मध्यमूर्ती वस्तू म्हणजे काय, अंतिम वस्तू म्हणजे काय, आता तुम्हाला माहीत झालं असेल की मध्यमूर्ती वस्तू म्हणजे अशी वस्तू आहे किंवा ज्या उत्पादन संस्था एखादी उत्पादन संस्था दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून ती वस्तू विकत घेते आणि ती वस्तू पुन्हा पुनर्विक्रीसाठी काढते. कशासाठी? पुनर्विक्रीसाठी काढते. त्यालाच काय म्हणायचं, मध्यमूर्ती वस्तू असं म्हणायचं. बस या ठिकाणी हा भाग. परंतु अंतिम वस्तू कुणाला म्हणायचं की ती पुनर्विक्रीसाठी काढली जात नसून ती उपभोगासाठी ठेवली जाते, तिचा उपभोग घेतला जातो. थोडक्यात भांडवली वस्तू. या दोनही संकल्पना काल अगदी स्पष्टरित्या क्लिअर झालेल्या आहेत. एवढंच नाही तर आपण या दोन संकल्पना पाहत होतो, थोडी चर्चा केली होती मी. बाजारभाव आणि कुणाची, घटक किमतीची चर्चा त्या ठिकाणी केली होती. या इथं भाग महत्वाचा आहे. मग आता त्यानंतर ही संकल्पना शेवटी पाहू. आणखी परत आज याचं आपल्याला काम पडणार आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये आपल्याला या ठिकाणी ह्या संकल्पना आपल्या क्लिअर झाल्याच पाहिजे. किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना म्हणजे मोजमाप करत असताना मध्यमूर्ती वस्तू कोणत्या, अंतिम वस्तू कोणत्या हे आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून त्या संकल्पना आपण क्लिअर केलेल्या आहेत. हा भाग पहा. यानंतर बाजारभाव कुणाला म्हणायचं, ज्याला आता बाजारभाव म्हणून तुम्ही लक्षात ठेवा एमपी वारंवार काम पडणार आहे. एमपी मीन्स मार्केट प्राइस, ज्याला बाजारभाव आपण म्हणतो. आणि घटक किंमत म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट. आता लक्षात ठेवायचं, फॅक्टर मीन्स घटक, कॉस्ट मीन्स किंमत, हे लक्षात ठेवा. एफसी एमपी एफसी याचं तर वारंवार काम पडणार आहे, खूप महत्व. आणि एक दुसरी एक बाबी लक्षात ठेवा. पुढे टप्प्याटप्प्याने आपण त्याची त्या ठिकाणी चर्चा करत जाऊ. हा भाग या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. ठीक आहे, चला मग आता ह्या दोन संकल्पना इथे क्लिअर करू. बाजारभाव, मी काल बाजारभावाची तुम्हाला व्याख्या सांगितली. बाजारभाव म्हणजे काही वेगळं नाही की ज्या किमतीला खरेदीदार, कोण खरेदी करणारे, ज्या किमतीला उत्पादन संस्थाकडून, कुणाकडून, उत्पादन संस्थाकडून ज्यांनी वस्तूचं उत्पादन केलेलं आहे, मग त्या उत्पादन संस्थांनी उत्पादन करत असताना उत्पादनाचे किती घटक वापरले असतील, 4. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि त्यांना त्यांचा मोबदला दिला असेल, द्यावाच लागतो, तरच ती वस्तू उत्पादन होईल. मग ज्या उत्पादन संस्थाकडून विक्रेते, आता कोण, बाजारातले विक्रेते, वस्तू किंवा सेवा, दोन्हीमधून एक काही चालते, वस्तू किंवा सेवा, नुसतं वस्तूच म्हणू नका, दोन्ही पण, वस्तू किंवा सेवा विकत घेतात, त्या किमती विकत घेतात, त्याला बाजारभाव. याच्यातच बाजारभाव असं याच्या शब्दामध्ये त्याची व्याख्या आहे. आणि कालच सांगितलं मी तुम्हाला, बाजारभाव जास्त असतो तर घटक किंमत कमी असते. आज घटक किमतीची व्याख्या चांगल्यापैकी बघायची आहे. घटक किमतीचं सुद्धा सूत्र आहे, हे लक्षात ठेवा. मग घटक किमतीचं सूत्र काय आहे हे बघा. मग कोणती किंमत जास्त असते, बाजारभाव. तर मार्केट प्राइस काय जास्त असतो, तर फॅक्टर कॉस्ट काय असतो, कमी असतो. या ठिकाणी या बाबी इथं आपल्याला आज बघायच्या आहेत, फार महत्त्वाच्या. आणि त्यानंतर आज आपल्याला चांगल्यापैकी दोन संकल्पना बघायच्या आहेत. एक डीपी आणि एक बघायची आहे एनपी. दोनही संकल्पना परस्पर पूरक आहेत. परत पहिल्याही सुद्धा संकल्पना या ठिकाणी सुरुवातीच्या 2 झाल्या की त्यानंतरच्या 2 महत्वाच्या आहेत. सुरुवातीच्या 2 संकल्पनावर पुढच्या 2 संकल्पना अवलंबून आहेत आणि या 4 संकल्पनावर पुढच्या 4 संकल्पना अवलंबून आहेत, हे लक्षात ठेवा. आता काही शब्द आहेत, काही मराठीमध्ये शब्द आहेत, काही इंग्रजीतले आहेत आणि इंग्रजीतले सोपे आहेत. इथं सोपं आपल्याला त्या ठिकाणी लिहायला जमते. जसं डी म्हटलं की सरळ लक्षात ठेवायचं, डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत. तसंच त्यानंतर एमपी म्हणलं की मार्केट प्राइस आहे ना, हा भाग. जी म्हणलं की ग्रोस, हे लक्षात ठेवायचं. एन म्हणजे की नेट म्हणजे निव्वळ. थोडंसं वारंवार मी त्या ठिकाणी त्याचा उच्चार का करत आहे, एक वेळेस उच्चारलं असंच आपण क्लासमध्ये समजा असं वारंवार आपल्या कानावरती शब्द पडले की ते परत आपल्याला पाठ होऊन जातात. मग घटक किंमत म्हणजे काय, खूप सोपं आहे. घटक किंमत या ठिकाणी बघा, घटक किंमत बरोबर बाजारभाव. काय महत्वाचं आहे इथं, बाजारभाव मायनस, याच्यातून मायनस होतो. काय मायनस होतो बघा, अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने.
अप्रत्यक्ष कर प्लस काय असणार आहे सांगा, अनुदाने. आता बघा इथं प्रश्न फार महत्वाचा आहे, हा समजलं पाहिजे. हा ही घटक किंमत, मग घटक किंमत कोणापेक्षा, बाजारभावापेक्षा काय असते, कमी असते. तर बाजारभाव कोणापेक्षा जास्त असतो, घटक किमतीपेक्षा. इथं बाजारभाव आहे, या बाजारभावातून काय वजा केला जातो, अप्रत्यक्ष कर वजा केला जातो. कालच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की 10 रुपयाचं एक सुईचं पाकिट आहे, त्याच्यावर 2 रुपये काय लावलेलं आहे, अप्रत्यक्ष कर लावलेला आहे. तो अप्रत्यक्ष कर काय होतो, त्यामधून वजा केला जातो आहे ना. हा भाग उरलेले मग 10 रुपये आणखी परत घटक किमतीमध्ये येतात. प्लस तुम्ही म्हणजे सर नवीन शब्द काय आला, अनुदान. अनुदान मिळते का, हा मिळते. शासन ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या कंपन्या उद्योजक जीवनावश्यक वस्तूचं उत्पादन करतात त्यावर अनुदान दिलं जाते. जसं सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात तरतूद केली, तसं अनुदान दिलं जाते. हे या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून घटक किंमत ही बाजार भावापेक्षा, मार्केट प्राइस पेक्षा कमी असते. बघा असते का नाही, हे सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवा. खूप सोपा भाग आहे, काही असं अवघड नाही. हे पाठच करून टाका. घटक किंमत बरोबर बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने, हे थोडक्यात या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या प्रकारे घटक किंमत आणि बाजारभाव दोन्ही संकल्पना आपल्याला क्लिअर माहीतच पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना किंवा मोजणी करीत असताना आपण जो अभ्यास करीत आहोत, तो अभ्यास करीत असताना ज्याप्रमाणे आपल्याला मध्यमवर्ती वस्तू कोणत्या, अंतिम वस्तू कोणत्या, त्याचप्रमाणे बाजारभाव म्हणजे काय, त्याचप्रमाणे घटक किंमत म्हणजे काय, मग कोणती किंमत जास्त असते, बाजारभाव जास्त असतो का घटक किंमत जास्त असते, याचंही स्पष्टीकरण माहीत पाहिजे. कारण याचं पुढं आपल्याला खूप काम पडणार आहे. हा भाग पहा. मार्केट प्राइस आणि एफसी म्हणजेच एमपी आणि एफसी, एमपी एफसी यानुसार आपल्याला पुढं स्थूल आणि निव्वळ, स्थूल म्हणजेच काय जी आणि निव्वळ म्हणजेच काय एन. एन म्हणजे काय नेट आणि जी म्हणजे काय ग्रोस, हे लक्षात ठेवा. मग आता स्थूल आणि निव्वळचा तर फरक तुम्हाला माहित झाला. आता इथं येऊ परत आपण मूल्यवर्धितामध्ये काल आपण उदाहरण पाहिलं. काय उदाहरण बघितलं त्यामध्ये सांगा की एक मध्यमवर्ती वस्तू आहे. मध्यमवर्ती वस्तू आहे, कोणती मध्यमवर्ती वस्तू घेतली काल आपण, गहू. किती हजार रुपयाचा गहू घेतला होता आपण, 10,000 रुपयाचा गहू घेतला आहे ना. आणि तो गहू कसा आहे, पुनर्विक्री करायला जमतो, पीठ आहे ना, हा भाग करायला जमतो. परत ते 10,000 रुपयाचे गहू किती हजार रुपयाला विकले, 12,000 रुपयाला विकले. काल उदाहरण पाहिलं, हे उदाहरण परत लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. मग 12,000 रुपयाला विकल्यानंतर या ठिकाणी लक्षात ठेवा उरले किती रुपये, 2,000 रुपये. ते 2,000 रुपये काय आहेत सांगा, मूल्यवर्धित आहेत. पण ते कोणतं मूल्यवर्धित आहे, तर हे स्थूल मूल्यवर्धित आहे, हे लक्षात ठेवा. कोणतं मूल्यवर्धित आहे, स्थूल मूल्यवर्धित आहे. म्हणजेच स्थूल मूल्यवर्धितामध्ये घसारा काढला जात नाही. घसारा माहित झालं ना काल आपण पाहिलं, इमारत असेल, यंत्र असेल, झीज होती ना त्यांची, झीज ती काढली जाते का नाही. पण तेच मी उदाहरण दिलं होतं काल तुम्हाला की त्याच 2,000 रुपयातून आणखीन परत 500 रुपये कमी केले. कशाचे कमी केले, घसारा वजा केला. उरले किती रुपये, 1,500 रुपये. त्या 1,500 रुपयाला निव्वळ मूल्यवर्धित असं म्हणायचं. म्हणून 2 बाबी वारंवार इथं आपल्याला बघायच्या आहेत. त्या 2 बाबी कोणत्या असतील, तर त्या 2 बाबी आहेत स्थूल निव्वळ. स्थूल निव्वळ प्रत्येक वेळेस आपल्याला स्थूल निव्वळ पाहायचं आहे, पण ते कोणानुसार बघायचं आहे, स्थूल निव्वळ एक वेळेस बघायचं आहे बाजारभावानुसार आणि एक वेळेस बघायचं आहे घटक किमतीनुसार. मग हे झाले बघा बरं, याचे 2 आणि याचे 2 हे झाले. आता समोर चार्ट येते तुमच्या, फक्त एक समजावं म्हणून मी हा भाग या ठिकाणी लिहिलेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या 2 संकल्पना अभ्यासायच्या आहेत की त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आयोग विचारला जाऊ शकतो. आयोग प्रश्न कधी कधी या प्रकारचे विचारते. एवढं डीपमध्ये जात नाही आयोग, पण मेन्सला जाते. पूर्वला एवढ्या डीपमध्ये आयोग जात नाही. पूर्वला मोजक्याच बाबी. पूर्वसारखंच आपल्याला कसं आहे की आयोग काय विचारते की आपली फार गडबड होते. आपण काय करतो, एवढ्या डीपमध्ये जातो, आपला ज्या ठिकाणी विचार संपवतो तिथून आयोगाचा विचाराला सुरुवात होते. आणि आयोग सोपंच विचारते, थोडं डीपमध्ये जात नाही आयोग. हा भाग जरी नाही गेला आयोग, तरी आपण MPSCचे स्पर्धक आहोत, या नात्याने आपल्याला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. मग बाजारभाव माहीत झाला,
की जे बाजारामध्ये किंमत आहे, ज्याला मार्केट प्राइस आणि घटक किंमत माहीत झाली FC, आणि ही FC कोणापेक्षा कमी असते? बाजारभावापेक्षा कमी असते. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हे सूत्र एक महत्त्वाचं आहे. घटक किंमत बरोबर बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस काय अनुदान. शासन अनुदान देतात बरं जीवनावश्यक वस्तूवर, सर्वावर नाही. तुम्ही म्हणशाल सर ज्या बाकीच्यावर नाही, ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांच्यासाठी शासन अनुदान देते. म्हणून ह्या संकल्पना आपल्या या ठिकाणी काल क्लिअर झालेल्या आहेत, आपण पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी बघायच्या आहेत. आता मध्यमवर्ती वस्तू, अंतिम वस्तू, आता काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला. क्लिअर या ठिकाणी माहीत झालं आहे. मी हे सूत्र आणखीन परत तुमच्या समोर ठेवलं, हे महत्त्वाचं आहे. या आधारेच आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता आज आपल्याला 2 संकल्पना बघायच्या आहेत, फारच महत्त्वाच्या आहेत. ही संकल्पना पाहिल्या की या प्रकरणातला जो किचकट भाग आहे तो किचकट भाग स्टॉप, संपतो. एवढं महत्त्वाचं आहे. सर्वात किचकट भाग हाच भाग बऱ्याच जणांना समजत नाही. बरेच जण म्हणतात सर हे काय आहे, हे काय अवघड आहे, हे काय समजणंच झालं. आता या ठिकाणी काही नाही, मी तुम्हाला मराठीत बी लिहून दाखवतो आणि इंग्रजीत लक्षात ठेवा. काही शब्द तुम्हाला माहीत झाले पाहिजे, त्याचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत झाला पाहिजे, म्हणजे परीक्षेमध्ये सोपा भाग तसा त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता काय बघायचे आहेत, कोणत्या 2 संकल्पना बघायच्या आहेत बघा. देशांतर्गत उत्पादाची संकल्पना, देशांतर्गत उत्पादाची संकल्पना, देशांतर्गत उत्पाद एवढंच म्हणा, असं काही गरज नाही. पुढचा भाग पहा, देशांतर्गत कुठला उत्पाद, देशांतर्गत उत्पाद. त्यानंतर तिकडे काय बघायचं आहे आपल्याला बघा, राष्ट्रीय उत्पाद. कुठलं बघायचं आहे, राष्ट्रीय उत्पाद, एवढं बघायचं आहे. मग आता देशांतर्गत आहे तर याला काय म्हणायचं, डोमेस्टिक. म्हणून याला काय म्हणतो मी, DP. एवढं लक्षात ठेवा, DP. फार सोपं आहे, लक्षात ठेवा. बघा कसं पाठ करायचं आहे. इथे लिहितो थोडक्यामध्ये बघा, कंसामध्ये DP. हा बघा, तर इथं काय आहे बघा. आता राष्ट्रीय म्हणजेच काय होईल सांगा, इथं N आणि P म्हणजे काय, प्रोडक्ट. NP हे कुठल्या लेवलचं आहे, राष्ट्रीय लेवलचं आहे. पण हा कुठल्या लेवलचा आहे, देशांतर्गतच आहे. देशांतर्गत. आपण देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र बघितले, हे संकल्पना या ठिकाणी क्लिअर झाल्या. इथं पाहायच्या आहेत. तुम्ही जर डायरेक्ट इकडल्या संकल्पना पाहत असाल तर जमत नाही. अगोदर तुम्हाला इकडल्या संकल्पना क्लिअर कराव्या लागतात. अगोदर तुम्हाला या संकल्पना कळल्या पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग प्रश्न असा आहे, सर देशांतर्गत उत्पाद म्हणजे काय, मी हे का ठेवलं याचं कारण आहे. ही संकल्पना काय, डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत. डोमेस्टिक मीन्स काय, देशांतर्गत प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पाद कोणाला म्हणायचं हे माहीत असेल तरच इकडल्या संकल्पना, इकडल्या 4 8 संकल्पना ज्यांना समजल्या, या ठिकाणचा हा भाग क्लिअर झाला आहे. एखादा प्रश्न आयोगितला बी विचारला जाऊ शकतो, सोपं आयोग विचारते, एखाद्या वेळेस विचारले जाऊ शकते काय आहे काय नाही. हा भाग हे लक्षात ठेवा, सोपा भाग आहे. हे सीधा आपल्याला आता शिकायचं. मग अगोदर आपल्याला देशांतर्गतच बघायला लागेल ना, कोणाला म्हणायचं उत्पाद. DP म्हणजे काय, डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, हे आपल्याला या ठिकाणी अगोदर बघायचं आहे. बघा, डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय हे क्लिअर करू, मग पुढचा भाग आपल्या क्लिअर होत जाईल. काल सांगितलं मी थोडंसं तुम्हाला की देशांतर्गत उत्पाद म्हणजे देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था, इथं आपल्या देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात, म्हणजे आपलं आर्थिक प्रक्षेत्र, या प्रक्षेत्रामध्ये अनेक भरपूर उत्पादन संस्था आहेत, वस्तू उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत, आहे ना. हा भाग वस्तू असू द्या, सेवा असू द्या, उत्पादन करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत. अशा सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची बेरीज, म्हणून ठेवलं हे मी, कोणाची बेरीज, मूल्यवर्धिताची बेरीज. हे 2000 असं काय कमी असतील का उत्पाद करणाऱ्या संस्था? नाही, भरपूर आहेत, कमी नाही, भरपूर आहेत, आहे की नाही. अब्जोमध्ये आहेत, अब्जोमध्ये, ट्रिलियनमध्ये आहेत. हा भाग म्हणून या 2000 असं सर्व मूल्यवर्धिताची बेरीज, काय, सर्व मूल्यवर्धिताची एकूण म्हणजे बेरीज, म्हणजे एकूण म्हणजे बेरीज म्हणजे देशांतर्गत उत्पाद होय, डोमेस्टिक प्रोडक्ट आहे. म्हणून कोणाला म्हणायचं, डोमेस्टिक प्रोडक्ट माहीत पाहिजे. डोमेस्टिक प्रोडक्ट माहीत असेल तरच तुम्हाला पुढच्या संकल्पना 4ला 4ही संकल्पना जमतात. फारच सोपे आहेत. मराठीत फक्त आपण त्याची चर्चा करू, लिहिताना बोर्डवर इंग्रजीत लिहू. सर्वांचं सूत्र आहे, 4ही जणांचं सूत्र आहे. इकडले 4 सूत्र, इकडले 4 सूत्र, ज्यांना 8 सूत्र जमले बस या दोन्ही संकल्पना फायनल.
कोणत्या? एक डीपी, एक एनपी, असं लक्षात ठेवायचं. डीपी इथं काय लक्षात ठेवायचं? एनपी हे लक्षात ठेवा. दोन्ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर झाल्या पाहिजे तुमच्या. हा भाग पहा. म्हणून थोडंसं लक्षात ठेवा. इकडे एनपी दिसणं आलं जरी बोर्डवर दिसणं गेलं इथं वर इथं लिहू खाली. हे बघा एनपी नॅशनल प्रोडक्ट, याला टिक करायचं असं. दोन संकल्पना हे लक्षात ठेवा. डोमेस्टिक प्रोडक्ट देशांतर्गत उत्पाद, एनपी नॅशनल प्रोडक्ट राष्ट्रीय उत्पाद. हे उत्पाद जास्त असेल का मग हे उत्पाद जास्त असेल? देशांतर्गत असेल इथं फक्त देशाचाच विचार राहिला आहे की नाही. मग काय परदेशातल्या कंपन्या वगैरे, परदेशामध्ये काही आपले आहे ना परदेशाचे व्यक्ती आहे ना. हा भाग मग इकडे मोजल्या जाईल का नाही? मोजल्या जाईल, मोजल्या जाईल. मग काय मोजल्या जाईल एवढंच इकडे आपल्याला प्लस 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 करत जायचं आहे. मग अगोदर हे महत्वाचं आहे, राष्ट्रीय स्तरावरचं महत्वाचं आहे, राष्ट्रीय उत्पाद महत्वाचं आहे का देशांतर्गत उत्पाद महत्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टरित्या अगोदर बघायचं आहे. मग देशांतर्गत उत्पाद ही संकल्पना तुमची या ठिकाणी क्लिअर झाली. कोणाला म्हणायचं? देशांतर्गत उत्पाद म्हणजे देशाच्या आर्थिक परिक्षेत्रात अनेक उत्पादन संस्था कार्यरत असतात. अशा सर्व उत्पादन संस्थेच्या मूल्यवर्धिताची, सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धिताची एकूण म्हणजे देशांतर्गत उत्पाद होय. आता हे देशांतर्गत उत्पाद कसं असणार आहे? दोन संकल्पनेवर असणार आहे. कोणत्या दोन संकल्पना आहेत? एक असणार आहे बाजारभाव आणि एक असणार आहे घटक किंमत. म्हणजे इथं बी कोण आलं परत आणखी बाजारभाव म्हणलं की एमपी आलं, घटक किंमत म्हणलं की एफसी आलं. मग ते बी कसा असेल बाजारभाव? एक कसा असेल स्थूल ग्रोस आणि एक कसा असेल निव्वळ. एमपी 2 नुसार, तसाच एफसी सुद्धा किती नुसार? 2 नुसार असेल. स्थूल पण निव्वळ पण, ग्रोस पण नेट पण. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा. म्हणून या बाबी इथं आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणून आता आपण या ठिकाणी विविध संकल्पना, विविध म्हणण्यापेक्षा यांच्या 4 संकल्पना, इकडल्या 4 संकल्पना इथे क्लिअर करायच्या आहेत. हा भाग पहा. बघा नंबर 1 आहे इथं आता स्थूल देशांतर्गत उत्पादन. नंबर 1 स्थूल देशांतर्गत उत्पाद. बघा कुणा म्हणायचं? स्थूल देशांतर्गत. आताच पाहिलं आपण, ते लिहून टाकलं तरी चालते याच्या खाली. स्थूल देशांतर्गत उत्पाद कुणाला म्हणायचं? आता बघितलं आपण. हा बघ, सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. बरोबर. सर्व उत्पादन संस्थांच्या, शब्द काय आला बघा? स्थूल. हे बघा स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. मूल्यवर्धिताची बेरीज. मी जर तुम्हाला मूल्यवर्धित नाही शिकवलो तर डीपी समजला असता का? म्हणून मूल्यवर्धित महत्वाचं आहे. बघा 2000 2000 2000 2000 सर्वांचीच बेरीज असेल. याच्यात घसारा वजा केलेला असेल का? नसेल. इथं घसारा ऍड आहे. घसारा वजा केलेला आहे का याच्यामध्ये? किंवा घसारा कमी केलेला आहे का? नाहीये. घसारा काढलेलाच नाही याच्यात. त्यालाच असतो मग जिथं घसारा काढतात तिथं स्थूल होत नाही. जिथं घसारा वजा केला जातो, घसारा म्हणजे काही वेगळं नाही, या ठिकाणी यंत्रांची झीज. हा भाग पहा. जिथं वजा केली जाते तिथं स्थूल नसून निव्वळ येते. निव्वळ काय येते? निव्वळ, नेट. हे लक्षात ठेवायचं. हे झालं पहिले या ठिकाणी. आता याला इंग्रजीत कसं लिहायचं? खूप सोपा इंग्रजीत लिहित असताना हा भाग पहा. सहज तुम्ही याला या ठिकाणी लिहू शकता. आता इंग्रजीत लिहित असताना ते एक वेगळा चार्ट, आता पुढच्या याच्यामध्ये वेगळा चार्ट घेऊन टाकू आपण. थोडंसं मराठीमध्ये याला क्लिअर करून टाकू. हे झालं कोणता? स्थूल देशांतर्गत. मग इंग्रजीत कसं लिहायचं याला? हे डीपी आहे ना, स्थूल देशांतर्गत. याला डीपी आहे, डोमेस्टिक प्रोडक्ट आहे, देशांतर्गत आहे ना, देशांतर्गत उत्पाद आहे. शब्द कोणता आला? स्थूल. म्हणून याला असं बी लिहायचं ते जी डी पी. याचाच फुल फॉर्म विचारला. जीडीपी म्हणजे काय? राज्यसेवा पुरवला प्रश्न होता. मला वाटते 17 का 18ला प्रश्न हा पुरवला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. आता प्रश्नपत्रिका पाहत जा. जसे आपले आता प्रकरण पुढे होत जातील तसे तसे तुम्ही प्रश्नपत्रिका बघत जायचं आहे या ठिकाणी. म्हणजे मी सध्या जास्तीत जास्त संदर्भ पुस्तक 100% म्हणलं तरी चालते. सध्या रंजन कोळंबे सरांचंच पुस्तक शिकवत आहे. देसले सरांचं पुस्तकाला आणखीनही कुठं सुरुवात केलेली नाही. तुम्ही स्वतः आता नंतर अभ्यास करू शकता. तुम्ही ॲनालिसिस करायचं, काय सर ॲडिशन करायचं आहे, सरांनी आणखीन काय सांगितलं ते ॲडिशन करायचं आहे. तुम्ही स्वतः शिकत चला काय काय ॲडिशन करायचं आहे काय नाही ते.
हा भाग मी तुम्हाला सर्व बेसिक कन्सेप्ट संकल्पना क्लिअर करून देत आहे. कुठलीही काही अडचण असेल तर बिलकुल त्या ठिकाणी कॉमेंट्स करत जा किंवा फोन लावत जा, मला विचारत जा, सर हे समजणं झालं, सर हे समजणं झालं. बिलकुल विचारत जायचं, लाजायचं काही नाही. कोणी राहो, माझ्या क्लासचा विद्यार्थी असो अथवा तो क्लासचा विद्यार्थी नसो, पण तो MPSCचा स्पर्धक असावा हा महत्त्वाचा आहे. त्यानं थोडासा अभ्यास केलेला विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी त्या ठिकाणी असावा. अशा विद्यार्थ्यांनी कधीही फोन लावून तुम्ही किंवा कॉमेंट्स करून मला विचारू शकता. ही कन्सेप्ट या ठिकाणी हा भाग थोडक्यात लक्षात ठेवा. हे झालं. काय झालं? GDP पण कशानुसार आहे सांगा बरं? MP नुसार असं लिहायचं. GDP MP असं लिहितात. त्याच्या खाली इथंच लिहितात GDP MP. म्हणजे आता विचार कशाचा करायलो आपण? बाजारभावाचा नुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन बघायलो का घटक किमतीनुसार बघायलो? बाजारभावानुसार बघायलो. म्हणून GDP MP बरोबर. किती सोपं आहे सांगा बरं? GDP MP बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. इथं शब्दच आला स्थूल, डबल आला. जी म्हणजे स्थूलच होय ना, ग्रोसच होय. जी म्हणजे हे बघा स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज झालं. पहिलं सूत्र इथं तयार झालं. नंतर तुम्हाला ते इंग्रजीमध्ये लिहून देतो. एवढं सोपं आहे. इंग्रजीत एक 5 मिनिटात आठवतो. बरेच विद्यार्थी याला कन्फ्यूज होतात, सर काय आहे ह्या स्थूल काय आहे निव्वळ काय आहे समजणं. आता एवढं सोपं आहे बघा. स्थूल क्लिअर झालं. स्थूल देशांतर्गत उत्पादन पण कशानुसार बघायलो आपण? कशानुसार आहे? अगोदर बाजार भावच मग घटक उत्पन्न. अगोदर बाजारभाव 2 घ्यायचे आणि मग घटक उत्पन्न 2 घ्यायचे. आता इथं स्थूल झाल्यानं काय येईल सांगा बरं? नंबर 2 निव्वळ. मग आता काय येईल पुढचं? निव्वळ देशांतर्गत उत्पादन. हे बघा निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ. निव्वळ आला शब्द म्हणजे काय वापरायचं आपल्याला? नेट. नेट म्हणजेच काय लिहायला लागेल सांगा बरं? नेट म्हणजेच आपण काय लिहावं लागेल या ठिकाणी? एन. देशांतर्गत आहे. डी. उत्पाद आहे. पी. प्रोडक्ट. हे बघ. पण कशानुसार? बाजारभाव का घटक किंमत? MP का FC? MP लिहायचं. झालं. काय असेल बरोबर सांगा बरं? निव्वळ देशांतर्गत उत्पाद काय होईल? निव्वळ देशांतर्गत उत्पाद कशाला म्हणायचं मग आपण या ठिकाणी? मग निव्वळ कधी शब्द वापरतो आपण? निव्वळ कधी येते? यातून काय वजा केला जातो? फक्त घसारा वजा केला जातो. झालं एवढंच. म्हणून असं निव्वळ देशांतर्गत उत्पाद. परत कोणीला या निव्वळ नंतर आता हेच येईल ना? काय येईल सांगा बरं? स्थूल देशांतर्गत. स्थूल देशांतर्गत उत्पाद वजा घसारा. काय वजा होईल इथं? घसारा. म्हणजेच आपण बघितलं होतं की 2000 रुपये मूल्यवर्धित मिळाली होती आपल्याला किंमत. त्यातून आपण किती वजा केली होती? 500. मग उरले किती होते? 1500. त्याला निव्वळ नेट. नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतात. आता हे फक्त मराठी समजावून सांगायलो. आणखीन एका क्लिपमध्ये इंग्रजीमध्ये 5 मिनिटात तुम्हाला समजावून सांगतो सर्व कसं लिहायचं काय नाही. इंग्रजीमध्ये 5 मिनिटात सर फायनल. याला काहीच वेळ लागणार नाही. एवढं सोपं आहे. प्रत्येक वेळेस आता लक्षात ठेवा. इथं बी कोण आहे? MP मार्केट प्राइस आहे. इथं बी कोण आहे सांगा? MP. हे बघा MPच आहे. इथं बी कोण आहे? मार्केट प्राइस आहे. म्हणजे आपण जे हे स्थूल एक पाहिलं, इथलं निव्वळ एक पाहिलं आहे ना, देशांतर्गतच उत्पादन पाहिलं, स्थूल पण पाहिलं, निव्वळ पण पाहिलं. कोणाच्या कोणत्या घटकानुसार बघितलं, कोणत्या संकल्पनेनुसार पाहिलं? तर बाजारभावानुसार पाहिलं. कशानुसार बघितलं आपण? बाजारभावानुसार बघितलं. हे महत्वाचं आहे या ठिकाणी. म्हणजे इथलं काय महत्वाचं आहे आपल्याला? बाजारभाव महत्वाचा आहे. 2 झाले. आता बाजारभावाची उदाहरणं संपली. MPची काय संपली? संकल्पना स्थूल पण संपले, निव्वळ पण संपले. आता बाजारभावाच्या 2 झाल्या. आता काय बघावं लागेल सांगा बरं? FC घटक किंमत बघावं लागेल आहे ना. हा भाग. मग 3 नंबरला काय येईल इथं? हे बघा 3 नंबरला परत आणखी हे शब्द येईल स्थूल. हे बघा 3 नंबर स्थूल देशांतर्गत. स्थूल देशांतर्गत. स्थूल देशांतर्गत उत्पाद बरोबर. पण कशानुसार येईल आता स्थूल देशांतर्गत उत्पाद? इथं घ की असं द्यायचं. घ की म्हणजे काय? घटक किंमत. म्हणजेच आता इथं कसं लिहायचं मिळेल आपल्याला? त्याचप्रमाणे हाच भाग आहे. GDPची येईल इथं. GDPची येईल. पण आता MP येणार नाही. काही FC फॅक्टर कॉस्ट. याप्रमाणे लक्षात ठेवा. काय लिहित आता?
फॅक्टर कॉस्ट आहे. सोपा भाग आहे. घटक किमतीच्या बाबतीत आपण काय घटक किमती सूत्र आहे सांगा. घटक किमतीचं सूत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे ना. हा भाग पण स्थूल देशांतर्गत उत्पाद इथं लिहायचं म्हणजे घटक किमतींना मोजलेली लिहिलं ना मी इथं घटक किमतींना मोजलेली घ की असं तरी चालते. हा भाग पण बरोबर. मग घटक किमतीचं सूत्र आपण काय बघितलं. घटक किंमत तुम्हाला सर्वांना माहित आहे. घटक किंमत बरोबर बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान. हे पाठ करून टाका. बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. मग आता इथं काय होईल. घटक किमतीला पाहत असताना हेच स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे. कशानुसार बघायला आपण घटक किमतीनुसार. आता या पुढच्या 3 नंबरची संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादनाची कशानुसार पण घटक किमतीनुसार. परत आता पुढे काय निव्वळ देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना कशानुसार घटक किमतीनुसार. या दोन्ही संकल्पना कोणावर आधारलेल्या असतील. दोन्ही संकल्पनावरच्या आधारलेल्या असतील. म्हणून आता इथं कोण येईल सांगा. या ठिकाणी कोण येईल. स्थूल देशांतर्गत उत्पाद. हे बघा स्थूल देशांतर्गत उत्पाद पण कशानुसार बाकी बाजार किंमत असं लक्षात ठेवा. कशानुसार किंवा MP मार्केट प्राइस नुसार. वरच आणखीन आलं इथे. म्हणजेच ह्या GDP MP NDP MP आहे ना. 2 संकल्पना क्लिअर झाल्या. तिसरी संकल्पना जी आहे GDP FC. GDP FC ही कोणावर आधारलेली आहे. GDP MP वरच आधारलेली आहे. आता इथं काय होईल. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजार किंमत मायनस काय होईल. बाजार किंमत मायनस या ठिकाणी काय मायनस केलं जाईल. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला. हा भाग पहा अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं कन्फ्युजन होते. मराठीत लिहालो. आणखीन जरी अवघड वाटत असेल काही काळजी करू नका. याला इंग्रजीमध्ये पाहणार होता पण ते लई सोपं आहे. इंग्रजीत कसं लक्षात ठेवायचं. 2 मिनिट लागत नाही त्यात. पूर्ण 4ला चिकडले 4 संकल्पना स्थूलच्या निव्वळच्या. स्थूल निव्वळ बाजारभावानुसार 2 संकल्पना. त्यानंतर स्थूल निव्वळ घटक किमतीनुसार 2 संकल्पना. त्या कुठल्या देशांतर्गत. परत तिकडे बी तसंच इकडल्या 4 संकल्पना इकडल्या 4 संकल्पना. 8 संकल्पना तुम्ही फक्त 2च मिनिटात तयार करता. ते बी इंग्रजीमध्ये. आता इंग्रजीमध्ये पाहू नंतर. आता तिसरी इथं बघा. हे पाठ करून टाका. घटक किंमत म्हणलं काय अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. हे मायनस काय करायचं. अप्रत्यक्ष कर मायनस करायचा आणि प्लस काय घ्यायचं अनुदाने. हे विसरू नका. घटक किमतीत आपण बघितलं. घटक किंमत बरोबर बाजार भाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. लक्ष मी अगोदर तुम्हाला सांगितलं की घटक किंमत ही काय असते बाजारभावापेक्षा कमी असते. तर बाजारभाव घटक किमतीपेक्षा काय असतो जास्त असतो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हे झालं 3 नंबरची संकल्पना. चौथी आता इथं परस्पर आहे. सर्व सूत्र इथल्याच तयार व्हायला लागली. हे स्थूल देशांतर्गत कुठून आणलं काय मला नाही काहीच नाही. इथंच आहे ना. हेच स्थूल देशांतर्गत इथं आणायचं दुसऱ्यामध्ये. आता तिसरं चौथं काय होईल बघा. आता स्थूल झाला. GDP झाला कोणानुसार झाला. FC नुसार झाला. इथला GDP झाला कोणानुसार झाला. MP नुसार झाला. इथं काय झाला NDP झाला. आता इथं बी काय होईल सांगा. NDP म्हणजेच काय होईल निव्वळ देशांतर्गत उत्पाद. हे बी कशानुसार घ की घटक किंमतीनुसार. बरोबर. या ठिकाणी हा भाग. याला काय म्हणायचं आपण. आता इथे GDP झाला. इथं काय होईल सांगा बरं. NDP होईल. पण कशानुसार होईल. FC नुसारच होईल. FC नुसारच होईल. याला लक्षात ठेवा. आता इंग्रजीमध्ये घेऊ आपण सर्व बोर्डवर एका साईडला. ते 4 ही 4 उद्या चर्चा होऊ द्यायची. चर्चा झाली की आपण सर्व बाबी या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ डबल बघा. समजा नाही समजलं मला परत विचारा. कॉमेंट्स करा. सर तो आणखीन नाही समजलं आणखीन एक वेळेस आम्हाला समजावून सांगा. मी आणखीन एक वेळेस 10-15 मिनिटाचा व्हिडिओ वेगळा स्पेशल या अलीकडल्या देशांतर्गतच्या 4 संकल्पना. बाजारभावानुसारच्या 2 संकल्पना देशांतर्गतच्या आणि घटक किमतीनुसारच्या 2 संकल्पना देशांतर्गतच्या. तशाच काय राष्ट्रीय उत्पादनाच्या बाजारभावानुसारच्या बी 2 संकल्पना आणि परत काय राष्ट्रीय उत्पादनाच्या घटक किमतीनुसारच्या 2 संकल्पना. इकडल्या 4 संकल्पना इकडल्या 4 संकल्पना. नाही आणखीन जरी समजल्या तरी 15 मिनिट वेगळा वेळ घेऊन स्पेशल बोर्डवर लिहून तुम्हाला आणखीन एक वेळेस परत समजावून सांगतो. याची काहीही काळजी तुम्ही करायची नाही.
समजून घ्या फक्त, याला थोडंसं वेळ लागते. हाच भाग महत्वाचा आहे. बस हा भाग झाला की झाला. पुढचं काय, आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या किंवा गणना करण्याच्या 3 पद्धती बघायच्या आहेत. मग त्या 3 पद्धतीमध्ये कशाचा विचार केला जातो? आपण काय एकाच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजतो का आपल्या देशामध्ये? काय उत्पादनच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजतो का? उत्पन्नच पद्धतीने मोजतो का? खर्च पद्धतीने मोजतो का? कुठं कशाचा वापर करतो? कोणतं क्षेत्र कशाचा वापर केला? कोणत्या क्षेत्रामध्ये? जसं 3 क्षेत्र आहेत माहिती आहे तुम्हाला सर्वांना, आता सांगण्याची काही गरज नाही. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आहे ना, हा भाग पहा. या उद्योग क्षेत्र, या क्षेत्रामध्ये तुम्ही कशा प्रकारे कोशाचा उपयोग करता, म्हणजे कोणत्या मोजणीचा, राष्ट्रीय उत्पन्न मोजणीच्या पद्धतीचा उपयोग करता, ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. हा भाग पहा. मग म्हणून या ठिकाणी इथून पुढचा अभ्यास हे इथं समजणं गरजेचं आहे. इथंच तुमचं राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण फार सोपं आहे. बस इथं झाले की संपलं. आता पुढचा भाग अगदी सोपा आहे, चर्चेचा भाग आहे सर्व. कोणाच्या काळात काय झालं काय नाही, मग राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी कधी केली, स्वातंत्र्याच्या अगोदर राष्ट्रीय उत्पन्न कधी मोजलं का, कोणी प्रयत्न केला का मोजायचा, आहे ना, हा भाग पहा. मग किंवा राष्ट्रीय उत्पन्न जी पद्धत आपली मोजली, या राष्ट्रीय लेखा प्रणालीचा जनक वगैरे कोण आहे, कोणत्या कमिट्या नेमल्या, मग याचं मुख्यालय कुठे आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं, मग NSS म्हणजे काय, NSO म्हणजे काय, NIC म्हणजे काय, आहे ना, हा भाग सर्व आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. याचं ऑफिस कुठे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं, मग आधारभूत वर्ष कसे गृहीत धरतात, मग ते आधारभूत वर्ष म्हणजे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती. मुद्रित GDP म्हणजे काय, वास्तविक GDP म्हणजे काय, सर्व आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. वास्तविक मुद्रित किमती म्हणजे काय, वास्तविक म्हणजे किमती म्हणजे काय, सर्व आपल्याला इथं पुढचं बघायचं. एवढं सोपं असं प्रकरण आहे. यावर प्रश्नपत्रिकेत बऱ्याच वेळेस येतात. चालू किंमत म्हणजे काय, स्थिर किंमत, त्याच्यासाठी ते उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. चालू किंमत कोणाला म्हणायची, स्थिर किंमत कोणाला म्हणायचं, आधारभूत वर्ष काय आहे, सर आधारभूत वर्ष काय, आतापर्यंत कोणते कोणते आधारभूत वर्ष धरली आहे ना, आतापर्यंत 8वं आधारभूत वर्ष आहे, मग पहिलं कोणतं आहे, दुसरं कोणतं, हे आधारभूत वर्ष काय मानगड, याही बाबी इथं आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. पुढचं प्रकरण फार सोपं आहे, काही असं अवघड नाही. पुढं इथंच इथं ज्यांना अवघड वाटत असेल त्यांनी मला परत कॉमेंट्स करा, अरे विचारा फोनवर, सर हे काय आहे, हे काय आहे. इथंच आहे सर्व काही सूत्राच्या रूपाने, इथल्या इथंच आहे. ज्यांना स्थूल देशांतर्गत उत्पाद समजलं, ज्यांना निव्वळ देशांतर्गत उत्पाद समजलं, त्यांनाच स्थूल देशांतर्गत उत्पाद कशानुसार, घटक किमतीनुसार समजते. त्यांनाच निव्वळ देशांतर्गत उत्पाद कशानुसार, घटक किमतीनुसार समजते. कारण याच घटक किमतीच्या बाबतीत आल्या की पुढं काय बघा, बाजार किंमत ऑटोमॅटिक यायलीच. बाकी मी लिहिली इथं बाजार किंमत लिहिली नाही बघा, इथं काय येईल बघा बरं. आता तुम्हीच सांगा, या ठिकाणी निव्वळ देशांतर्गत उत्पाद पाहत असताना काय सूत्र काय तयार करेल, हे तुम्हाला या ठिकाणी सांगायला जमलं पाहिजे, तुम्ही तयार केलं पाहिजे. या ठिकाणी निव्वळ देशांतर्गत उत्पाद घटक किमतीनुसार पाहत असताना काय येईल पुढे. जसं इथं निवळ आहे ना, मग इथलं निवळ आहे तर तुम्ही बी कशामध्ये जाता, निवळमध्येच जायचं. हे निवळ घ्यायला लागेल की नाही. जसं आपण इथं स्थूल देशांतर्गत उत्पादन पाहत असताना, इथं बघा स्थूल देशांतर्गत उत्पादन पाहत घटक किमतीनुसार पाहत असताना, इथं स्थूल होतो घटक किमतीला, स्थूलमध्ये होतो. तर कुठे गेलो आपण, स्थूलमध्येच गेलो. पण कुठे गेलो, स्थूल देशांतर्गत उत्पाद कशाच्या नुसार, बाजार किमतीनुसार. कशानुसार, बाजार किमतीनुसार. मी इथे MP लिहिलं, मार्केट प्राइस है ना, हा भाग यानुसार. आणि म्हणजे इथल्या स्थूलचा विचार इथल्या स्थूल संघ, इथल्या निवळचा विचार इथल्या निवळ संघ. आता इथं काय येईल बघा बरं, निव्वळ देशांतर्गत उत्पादन येईल घटक किमतीनुसार. समोर कोण येईल बघा बरं, इथं जसं आलं ना हे, म्हणून हे स्थूल या स्थूलशी संबंधित आहे, हा निवळ या निवळशी संबंधित. बघा पण मी चार्टमध्ये थोडंसं मॅप ओढत आहे, मॅपमध्ये काय लिहित आहे थोडंसं व्यवस्थित पाहत जा, हे महत्वाचं या ठिकाणी. हा भाग पहा, हे स्थूल, हे बघा हे स्थूल 3 नंबरचा स्थूल इथं महत्वाचं आहे ना, हे स्थूल, हे बघा हे स्थूल, इथं स्थूल महत्वाचं आहे. तर हे निवळ इथलं महत्वाचं आहे. आता इंग्रजीमध्ये ज्यावेळेस लिहू त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. आणि हे शब्द वारंवार कानावरून जाऊ द्या, एकदा पाठ होऊ द्या. ग्रोस म्हणजे स्थूल, नेट म्हणजे निवळ आहे ना, DP म्हणजे डोमेस्टिक प्रोडक्ट, देशांतर्गत उत्पाद, NP म्हणजे नॅशनल प्रोडक्ट, राष्ट्रीय उत्पाद. हे थोडंसं संकल्पना अभ्यास असताना काही नवीन विद्यार्थी आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरची आहे ना, की म्हटलं तर 3 जण 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत, UPSC तयारी करायलेले विद्यार्थी आहेत ते आहे ना. हा बघताना थोडंसं कन्फ्युजन वाटते. काही काळजी करायची नाही. आता इंग्रजीमध्ये ज्यावेळेस लिहू त्यावेळेस तुम्हाला अगदी सोप्यापैकी समजून जाईल, काही काळजी करायची. आता निवळ आहे ना, इथं निवळ देशांतर्गत उत्पादन कोणानुसार बघायला आपण, घटक किमतीनुसार. तर आपल्याला निवळमध्ये कुठं जावं लागेल, इथं MP मध्ये जावं लागेल. मग आता इथं काय येईल सांगा बरं, निव्वळ देशांतर्गत उत्पाद इथे लिहायचं, निव्वळ देशांतर्गत उत्पाद. पण कशानुसार येईल, बाजार किंमत. हे बघा बाजार किंमत किंवा बाजार भाव असेल त्याचा प्राइस, हा भाग पाय ना, हा भाग यानुसार. आत्ता याच्यातून काय होईल इथं सांगा, या ठिकाणी काय वजा होईल, तेच परत मायनस हे अप्रत्यक्ष कर,
प्लस अनुदान, अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान, हे मायनस झालं. या प्रकारच्या या बाबी इथं थोडक्यात लक्षात ठेवा. संकल्पना समजल्या का नाही समजल्या म्हणून परत परत सांगत आहे मी तुम्हाला. हे थोडंसं किचकट भाग आहे. आणखी एक वेळेस रिव्हिजन घेऊयाचं, काही काळजी करायचं नाही. GDP हे बघा, GDP MP, NDP MP. इंग्रजीमध्ये लिहिताना त्यावेळेस नंतर समजून जाईल तुम्हाला. आता इथेही समजायला असेल. GDP MP नाही, आता इथं FC आहे. FC म्हणजे काय? फॅक्टर कॉस्ट आहे. इथं NDP, इथं बी काय आहे? FC आहे, फॅक्टर कॉस्टनुसार आहे. मग फॅक्टर कॉस्टमध्ये काय वजा व्हायला सांगा बरं? अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने, अप्रत्यक्ष कर अनुदाने. हे थोडक्यात लक्षात ठेवा. ह्या 4 संकल्पना, अशाच 4 संकल्पना इकडे आहेत. मग इकडल्या संकल्पना कोणावर आधारलेल्या असतील? याच्यावरच आधारलेल्या आहेत. आता इकडे ज्यावेळेस आपण GNP बघू, बघा GNP काय होईल? GNP म्हणजे सांगा, MP नुसार. इकडे MP याची जोडी लागेल ना, MP ची मार्केट प्राइस बाजार भाव यांची जोडी लागेल, है ना. मग आता GNP पाहत असताना, MP नुसार पाहत असताना, G म्हणजे काय? तेच परत ग्रोस, N म्हणजे काय? राष्ट्रीय, P म्हणजे काय? प्रोडक्ट, म्हणजेच स्थूल राष्ट्रीय उत्पाद. आता देशांतर्गत नाही येत, हा काय म्हणायचं? स्थूल राष्ट्रीय उत्पाद. म्हणून हे संघ आहेत की नाही. परत हे इकडे येईल की नाही? येणारच आहे. आणि इकडं ऍडिशन होईल आता. कारण आता विचार कुठला? हे एवढा विचार कुठला आहे? फक्त हे आपण ज्या 4 संकल्पना पाहिलेल्या आहेत, या सर्व 4ही संकल्पना कुठल्या आहेत? फक्त देशाअंतर्गतच आहे, देशाच्या बाहेरच्या नाही. हे सर्व उत्पाद कुठलं आहे? देशाच्या अंतर्गतच आहे, देशाच्या बाहेरचं नाही. मग ज्या वेळेस देशाच्या बाहेरचं आणि देशाअंतर्गतचं दोघांचंही त्या ठिकाणी ऍडिशन होईल, एकत्र मिळवलं जाईल, त्यावेळेस मग ते राष्ट्रीय झालं सर्व. हे बघा, हे लय महत्वाचं आहे. ते 4 आपण बघू. वेगळ्या त्यासाठी वेगळीच क्लिप करावं लागेल, वेगवेगळी क्लिप पाहावं लागेल याला. हे महत्वाचं आहे. बघा, या प्रकारचा हा भाग परत एक वेळेस आणखी लक्षात ठेवा. मी थोडंसं सोप्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये लिहिण्याचा याला प्रयत्न करतो. सोपा भाग आहे काय म्हणून, एक परत रिव्हिजन घेऊ याला आणखी. हे विषयच आहे असा, हा घटकच आहे असा. एकदा समजलं तर तुम्ही आयुष्यात याला विसरत नाही. हे लक्षात ठेवा. समजणंच महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं आहे. हा विषय या ठिकाणी तुम्हाला समजणं. आणि जर नाही समजला, कन्फ्यूज व्हायचं नाही, परत मला विचारायचं. हे एकदा आलं तुम्ही म्हणजे सर किती सोपे कन्सेप्ट आहेत. कारण सर्व कन्सेप्ट परस्पर पूरक आहेत. आता सुरुवातीचे 2 बघा. कोण सुरुवातीचे 2? एक स्थूल बघा, दुसरा कोण? निव्वळ बघा. आहे ना. आहोतच कुठं आपण? डीपी मध्ये. डीपी म्हणजे काय? देशांतर्गतच. मग स्थूल देशांतर्गत उत्पाद पण कशानुसार पाहायला हे लक्षात ठेवा. बाजार भावानुसार का घटक किमतीनुसार? अगोदर बाजार भावानुसारच बघायचं आपल्याला. बाजार भावानुसार स्थूल बी बघायचंय आणि काय बाजार भावानुसार काय बघायचंय? स्थूल बी बघायचंय, देशांतर्गत उत्पाद बघायचंय. परत काय म्हणू आपण? MP बाजार भावानुसार काय बघायचं आपल्याला? निव्वळ बी बघायचंय. ते किती सोपं आहे. 2 सूत्र, हे 2 आले ना तर हे 2 जमतातच, प्रश्नच नाही. कारण हे दोघही जण कोणावर आधारलेली आहेत? या दोघांवर. बघा याच्या समोर आले का नाही? स्थूल देशांतर्गत उत्पादन बाजार, हेच बाजारावर इथं आला. हे मायनस, काय मायनस करायचं आहे विसरू नका. अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. परत बघा, स्थूल कडेच गेला, निव्वळ कडेच गेला. हे लक्षात ठेवा, आहे ना. हा भाग निव्वळ, मी तर मार्किंग मारलेली आहे बघा, हे बांध दाखवत आहे असं. या प्रकारच्या लक्षात ठेवा. थोडे छोटे अक्षर व्हायला असतील, झूम करून बघा. वारंवार याला पाहत जा. हे महत्वाचं आहे. सहज तुम्हाला या ठिकाणी समजते. परत एक वेळेस बघू आपण. स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजार भावानुसार किंवा बाजार किमतीनुसार. लक्षात ठेवा, हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. हे बघायला आपल्याला इकडे जावं लागलं, मूल्यवर्धित मध्ये जावं लागलं. कुठं जावं लागले? मूल्यवर्धित मध्ये जावं लागले. मग मूल्यवर्धित म्हणजे काय हे बघावं लागलं आपल्याला. मूल्यवर्धितची व्याख्या तुम्हाला सर्वांनाच माहित झालं. प्रधान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. कोणता खर्च? मध्यमवर्ती. मग मध्यमवर्तीकडे जावं लागले आपल्याला. मग मध्यमवर्ती म्हणजे काय ते आता सांगायची गरज नाही, ते माहीत झालं. मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय ते बी माहीत झालं. मध्यमवर्ती खर्च म्हणजे काय ते बी काय, मध्यमवर्ती वस्तू म्हणजे काय ते बी माहीत झालं. आणि अंतिम वस्तू म्हणजे काय ते बी माहीत झालं. मग बघा, इथून आपण आलो, इथून महत्वाचं या ठिकाणी. म्हणून हे मूल्य आणि देशातील सर्व मूल्यवर्धिताची बेरीज. घसारा वजा नाही करायचं. घसारा वजा केला की निव्वळ झाला, आणि घसारा वजा नाही केला की काय झाला? स्थूल झाला. स्थूल. पण कशानुसार आपण अभ्यासाला सुरुवातीचे दोघ जण GDP आणि NDP कशानुसार अभ्यासत आहोत? तर हे फक्त आणि फक्त MP नुसारच अभ्यासत आहोत. बाजार भावानुसारच अभ्यासत आहोत. कशानुसार अभ्यासत आहोत? बाजार भावानुसारच अभ्यासत आहोत. हे लक्षात ठेवा. बाजार भाव
म्हणजे बाजारामध्ये भाव आता बाजारभाव काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? हे बाबी इथे लक्षात ठेवा. हे दोन बाबी, जसं जीडीपी एमपी, जीडीपी काय जीडीपी एमपी आणि एनडीपी काय एमपी, या दोन आहेत. तसंच पुढं परत बी जीडीपी आहे, आणखीन जीडीपी आहे, पण आता एफसी नुसार आहे. परत बी एनडीपी आहे, कशानुसार आहे? एफसी आहे. मग एफसी पाहत असताना कोण महत्वाचं आहे? तेच तिकडला जीडीपी एमपी यायला लागला आहे बघा. जीडीपी एमपी आला की नाही बघा. मायनस हे विसरू नका. अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान यामधून वजा करून टाकायचे, हे लक्षात ठेवा. अप्रत्यक्ष कर मायनस अप्रत्यक्ष कर काय स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजार किमतीनुसार मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने वजा करून टाकायचे. बस झालं. आणखी हे नाही समजलं मराठीमध्ये तरी मी तुम्हाला आता इंग्रजीत व्यवस्थितरित्या तो समजावून सांगण्याचा प्रयत्न दोन्ही लिहू ना आपण इंग्रजीमध्ये. पाहत असताना अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. आता इंग्रजीत थोडीशी याची चर्चा करू बघा, किती कमी वेळेमध्ये तुम्हाला समजून जाते. आता हे सर्व मोडतो, याची काही गरज नाही, या बाबी तुम्हाला या ठिकाणी माहीत झालेल्या आहेत. बघा आता बघा किती लवकर समजते तुम्हाला. इथं दोन घटक महत्वाचे आहेत, एक बाजारभाव मार्केट प्राइस आणि एक महत्वाचा आहे एफसी म्हणजे काय? घटक किंमत. आता बघा इंग्रजीमध्ये किती लवकर समजून जाते आणि किती व्यवस्थित इंग्रजीमध्ये सोप्या भाषेमध्ये हे लिहिलेलं आहे. ह्याच संकल्पना तुमच्यासाठी अतिशय इथं महत्वाच्या आहेत. पहिल्यात बघा नंबर 1 जीडीपी, पण कशानुसार? एमपी बरोबर सांगा. तुम्हाला सांगायचं जमलं पाहिजे, खूप सोपं आहे. काय म्हणायचं? जी म्हणजे ग्रोस, डी म्हणजे डोमेस्टिक, पी म्हणजे प्रोडक्ट. स्थूल देशांतर्गत उत्पाद कोणाला म्हणायचं? सांगितलं तुम्हाला, स्थूल देशांतर्गत उत्पाद कोणाला म्हणायचं? सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. हे बघा आता हे का मूल्यवर्धित सांगायची गरज आहे का? पाहिले ना आपण ते 10,000 12,000 2,000 2,000 2,000 सर्वांची अशी बेरीज. ते 2,000 रुपये म्हणजेच काय? जीडीपी एमपी होय. काय? जीडीपी एमपी आहे. मग डीपीची व्याख्याच आपण अगोदर बघितली. डीपी कोणाला म्हणायचं हे पाहिलं. डीपी म्हणजे काय? देशांतर्गत उत्पाद. आता समजलं असेल, जसं जसं वारंवार चर्चा होत जाईल तसं समजत जाते. हे झालं जीडीपी. मराठीत वाचतो बघा, स्थूल देशांतर्गत उत्पाद, पण कशानुसार? बाजार भावानुसार, मार्केट प्राइस. सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. आता जीडीपी एमपी झाला नंबर 2, स्थूल झाला. आता निवळ येईल ना, एन घ्यायचं. हे डीपी जशाल तसाच येणार आहे, याच्यात काही बदलणार नाही. आणि हे एमपी जशाल तसंच येणार आहे, कारण एमपीच्या दोन संकल्पना आहे ना, हा भाग पहा. मग एनडीपी एमपी येणार आहे, एनडीपी एमपी. आता निवळ होणार आहे. मग आता हे जीडीपी जास्त असेल का हे जास्त असेल? हा भाग पहा, जीडीपी जास्त आहे. घसारा इथं काय होईल? आता वजा होईल. मग घसारा वजा होत असताना काय होईल? सर्व सोपं आहे, हे जिथं घ्यायचं. जीडीपी एमपी मायनस काय करायचं? घसारा. आता सोपे वाटायले का सूत्र? थोडंसं मी समजावं म्हणून थोडंसं या ठिकाणी सुरुवातीला समजण्यासाठी मराठीत लिहिलं. मराठीत लवकर कधी कधी समजत आहे, कधी कधी आपल्याला फार लवकर इंग्रजीमध्ये समजून जाते, तसं आहे. आता 2 क्लिअर झाले. काय क्लिअर झाले? 2 सांगा. देशांतर्गत उत्पाद, हे डीपी अशी संकल्पना पाठ करायला बघा. डीपी आहे ना, देशांतर्गत. ही संकल्पना किती व्यवस्थित क्लिअर व्हायली. आता राष्ट्रीय उत्पादन संकल्पना उद्याला बघू, त्याला वेगळ्याच क्लिप करू एक. आणि मग नंतर एक 5-10 मिनिटाची एक छोटीशी क्लिप देतो तुम्हाला, 10-15 मिनिटाची. दोघांची तुलना इथेच होते, परत आणखी एक वेळेस पाहू आपण. हा भाग पहा, परत बघा, सोपा भाग आहे. 2 नंबर 3 नंबर मार्केट प्राइसचे 2 झाले, म्हणजे 2 काय झाले? एक ग्रोथ झाला, दुसरा काय झाला? नेट झाला. एक स्थूल झाला, दुसरा काय झाला? निव्वळ झाला. आता परत हे आणखी असंच येणार आहे, जीडीपीच येणार आहे. पण आता एमपी येणार नाही. काय येणार आहे सांगा? एफसी येणार आहे, फॅक्टर कॉस्ट. हा भाग पहा. मग घटक उत्पन्नानुसार, कशानुसार? घटक. आता घटक उत्पन्नानुसार आपल्याला बघायचं, घटक किमतीनुसार बघायचं आहे. जीडीपी एफसी पाहायचं. आता जीडीपी एफसी पाहत असताना हे याचं सूत्र कसं तयार झालं तुमच्या समोरच आहे. इथं जीडीपी एफसी, इथं जीडीपी आहे ना, तुम्ही इथे जीडीपीतच जा. हे बघा इथं जीडीपी, आणि हे जीडीपी इथं घ्यायचा, जीडीपी घ्यायचा आहे ना. हे एफसी आहे, हेच एमपी घ्यायचा. एमपी काय होईल? याच्यातून मायनस होईल का प्लस होईल? मायनस होईल. काय मायनस होईल? वारंवार सांगायलो मी तुम्हाला, मायनस करण्यासाठी सोपा भाग आहे. अप्रत्यक्ष कर
प्लस अनुदान हे झालं. एक झालं, दोन झालं, तीन. बघा बरं मग यांचा जीचा जीसी कुठतरी संबंध आहे की नाही. हे बघा इथलं आहे तसं याच्या समोर आहे की नाही. आता परत बघा, जसं आता इकडला जीचा जी संपला. आता कोण बघू, आता हे जीचा हे जी घेतला आपण इकडला, हा जी कुठला आहे, एमपीचा आहे. हा जी कुठला आहे, एफसीचा आहे. आता इथं येईल ना 4 नंबरला, कोण येईल 4 नंबरला सांगा. परत एनडीपी येईल, एनडीपी येईल, पण आता बाजार भावानुसार नाही. कशानुसार, एफसी नुसार. 2 एफसी नुसार आणि 2 कशानुसार, एनपी नुसार. आता इथं काय होईल बघा, एनडीपी एफसी आहे, बरोबरला बरोबर आहे. एनडीपी आहे, एफसी आहे, एनडीपी, एनडीपीत जा, एनडीपीतच चला. आणि हेच एनडीपी इथं घ्या. हे बघा एनडीपी आहे ना, हे एनडीपी घेतले, हे एमपी जशाल तसंच घ्यायचा. हे एमपी वजा तेच परत अप्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर प्लस काय होईल सांगा, अनुदानी. हे बघा अनुदानी. आता किती सोपं आहे सांगा. थोडंसं सुरुवातीला मराठी काही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये समजते, तर काही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये समजत नाही. काही जण आता इंग्रजीमध्ये फास्ट समजून जाते. किती महत्वाचं आहे बघा, आहे की नाही. सोपा घटक आहे. मी हे एवढा वेळ का दिला असेल, त्याच्या पाठीमागचं एकमेव कारण आहे की तुम्हाला जीडीपी, एनडीपी, एमपी, एफसी कळलं पाहिजे. एमपी कशानुसार असतो, बाजार भावानुसार काय काय असते. एक जीडीपी बी असते, एनडीपी बी असते. तर त्यानंतर फॅक्टर कॉस्टनुसार काय असते, तर तिथे सुद्धा जीडीपी असतो आणि एनडीपी असतो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा सर्व भाग या प्रकारचा आहे. इथं सर्व परस्पर पूरकच आहे. बघा जीडीपी, मी अगोदर प्रत्येक वेळेस आपण घटक किमतीची व्याख्या करतो. काय घटक किमतीचे सूत्र पाहत असताना, एफसी घटक किंमत पाहत असताना सरळ सरळ बघितलं की घटक किंमत बरोबर बाजारभाव मायनस अप्रत्यक्ष कर प्लस जशाला तसं यायला की नाही. बघा पाठीमागच्या याच्यामध्ये घेतलं या प्रकारचा हा भाग. या ठिकाणी आपलं ही सर्व एवढी संकल्पना कशाची आहे, देशाअंतर्गतच उत्पाद आहे, देशाच्या बाहेर नाही. कोणता उत्पाद आहे हा, देशांतर्गत उत्पाद आहे. हे लक्षात ठेवा. या प्रकारचा हा भाग या ठिकाणी अगदी सोपा भाग आहे. आता यानंतर आपण पुढचा जो भाग आहे आणखीन कोणती संकल्पना राहिली. आता फक्त संपली कोणती आपली, डीपी संपली. डीपी. आता आपल्याला जी पुढची संकल्पना बघायची आहे ती बघायची आहे एनपी. कोणती बघायची आहे, एनपी. आणि मग नंतर 15-20 मिनिटाचं वेगळी थोडंसं तुलना करून देतो. ऑलरेडी बोर्डवर लिहून अगोदरच दोघे तुमच्याकडून प्रश्न मला अपेक्षित आहेत. तुम्हाला विचारत चालायचं. या प्रकारच्या या क्रिया या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप सोपा भाग आहे. परत एक वेळ समजावून सांगतो. जीडीपी, एनपी हे विषयच आहे असा समजावून सांगायचा. परत काय इथं आहे थोडासा किचकट भाग, एवढाच किचकट भाग आहे. पुढं खूप सोपं आहे अर्थव्यवस्था. काही काळजी करू नका. ज्यांना हे जमलं पुढचं सर्व काही जमणार आहे त्यांना, काहीही काळजी करायची नाही. आता अप्रत्यक्ष कर वगैरे माहिती आहे ना, तिथं काही सांगायची गरज नाही ना. आपण कोणती वस्तू घेतो त्यामध्ये कर असतो का नसतो, असतो. कसा असतो, प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष असतो, या बाबी आता काही सांगायची गरज आहे का तुम्हाला. हा बघा आणखी एक वेळेस बघा. जीडीपी, एमपी बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. सर्व उत्पादन संस्थांच्या कुणाच्या, स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. याला इंग्रजीमध्ये जमते पण मराठीत समजा. आता हे स्थूल मूल्यवर्धित म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, सांगायची काही गरज नाही. सर्व उत्पादन जेवढ्या संस्था आपल्या देशातल्या आहेत उत्पादन करणाऱ्या, यांच्या पण कुणाची बेरीज, मूल्यवर्धिताची बेरीज. कोणता मूल्यवर्धित, पण निव्वळ नाही, स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. मी शब्द लिहिला, स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. झालं, इथूनच सुरू व्हायला. हे आहे सूत्र इथून सुरू व्हायला. म्हणून आपण वारंवार म्हणतात जीडीपी कमी झाला, एवढा जीडीपी वाढला, एवढा जीडीपी कमी झाला आहे ना, असं विचारलं जाते. मग किती जीडीपी वाढला, किती कमी झाला, हे बी काही अर्थव्यवस्थेमधले काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते येतात, करंट अफेअरचे येतात. ते बी पाहू आपण पुढे. त्याची व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. हा भाग परत बघा. जीडीपी, एमपी बरोबर सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. झालं क्लिअर. जीडीपी, एमपी म्हणजे बाजारभावानुसार. कशानुसार बघायलो, हे आपण 2 कशानुसार आहेत, बाजारभावानुसार पाहिलो. आता पुढं काय, एनडीपी, एमपी. एनडीपी आता हे स्थूल झालं. आता काय बघायचं आपल्याला, निव्वळ. हे किती सोपं आहे. निव्वळ देशांतर्गत उत्पादन बाजारभावानुसार बघत असताना मी अगोदर तुम्हाला सांगितलं की स्थूल मध्ये घसारा वगैरे काही काढलेला नसतो, पण निव्वळ म्हणलं की घसारा काढला जातो. इथं काय केलं बघा बरं. परत तेच एनडीपी, एमपी घेतला. एनडीपी, एमपी काढत असताना निव्वळ देशांतर्गत उत्पादन काय म्हणून आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काढत असताना, मार्केट प्राइस नुसार काढत असताना, बाजारभावानुसार काढत असताना हाच इथला जीडीपी इथं घेतला. स्थूल मधून काय वजा केला, घसारा. हे दोघं क्लिअर झाले. हे 2 झाले म्हणजे हे 2 जमलेच पाहिजे.
परत तेच आहे तसेच दोन, हे जीडीपी आहे, हे बी काय एनडीपी आहे. परत बघा मी जीडीपी इथं लिहिला, इथं एनडीपी लिहिला, पण पुढे काय लिहिलं एफसी लिहिलं. आणि जीडीपीच्या वेळेस हा जीडीपी जो आहे ना हा जीडीपी इथं आणून ठेवायचा एमपी वाला. हे बघा मायनस यातून काय करायचं अप्रत्यक्ष कर, इथं बी अप्रत्यक्ष कर मायनस केलेला आहे. आता इथं एनडीपी आहे, इथला एनडीपी आहे बघा, इथं एनडीपी आहे एमपीचा, हा एनडीपी एमपीचा समोर जाऊन ठेवला इथं. आणि यातून परत काय मायनस केलं बघा बरं अप्रत्यक्ष कर प्लस अनुदान प्रत्येक वेळेस आहे. मला झाले क्लिअर झाले. म्हणून सांगायचा अर्थ असा, सुरुवात आपली कुठून व्हायला लागली, इथून जीडीपी पासून सुरुवात झाली, स्थूल देशांतर्गत उत्पाद इथून सुरू व्हायला लागले. म्हणून आपल्या देशामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पाद ही फार महत्वाची संकल्पना आहे. या बाबी इथं थोडक्यात फारच महत्वाची संकल्पना आहे. मग स्थूल डायरेक्ट मी तुम्हाला जर समजा असं गरीब धरा की जीडीपी शिकवला असतो, तुम्हाला जीडीपी समजायला का सांगा बरं. मग जीडीपीचं फुल काय होतं, मग जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पाद बाजारभावानुसार काय होते मला सांगा, बाजारभावानुसार काय होते. सोपं आहे, आता माहीत झालं सर. आपल्या देशातील सर्व उत्पादन संस्थांच्या स्थूल मूल्यवर्धिताची बेरीज. आता ज्यांना मूल्यवर्धित माहित आहे, काय माहित आहे, ज्यांना मूल्यवर्धित माहित आहे ते विद्यार्थी कन्फ्युजन बाळगत नाही, संभ्रमावस्थेत नसतात. मग मूल्यवर्धित म्हणजे काय माहित झालं, प्रधान मूल्य मायनस मध्यमवर्ती खर्च. म्हणून तुम्हाला मध्यमवर्ती शिकवावं लागलं, प्रधान मूल्य चर्चा करावी लागली, मूल्यवर्धिताची चर्चा करावी लागली. नाही तर असं होते 10,000 रुपयाचा गहू घेतला, 12,000 रुपयाला आपण विकला, 2,000 रुपये काय झाले स्थूल झालं सर्व है ना. बघ मग काय होते, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करत असताना ते 10,000 रुपये बी मोजले जातात, 12,000 रुपये मोजले जातात. मग गणना कशी अचूक व्हायली की चूक व्हायली सांगा बरं, चुकीची व्हायली. अचूक व्हायली का गणना, होय ना झाली चुकीची व्हायली गणना. म्हणजे एकाच एक वस्तूची किंमत वारंवार धरण्यात यायला लागली. म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे की मूल्यवर्धित महत्वाचं आहे. इथं आलो आपण मूल्यवर्धित या प्रकारचे थोडक्यात लक्षात ठेवा. या संकल्पना सिरियल नंबर नाही, या 4 झाल्या, ह्या अशा 4 सेम तिकडे आहेत. आता तिकडे डीपी नसेल, काय असेल एनपी असेल, समजलं ना. म्हणून मी काल सांगितलं होतं की डीपी हे परत डीपी हे परत डीपी, तसं आता एनपी तिकडे काय असणार आहे, हेच असणार आहे. जीएनपी असणार आहे, एनएनपी असणार आहे, तेच सेम आहे बाय, काही वेगळं नाही तिकडे. हा भाग पहा, तिकडे बी फॅक्टर कॉस्ट नुसार 2 उदाहरणं असणार आहे, एमपी नुसार 2 उदाहरणं असणार आहेत. बघा एमपी वारंवार समोर यायला लागला, सुरुवातीला आला इथं, नंतर समोर यायला लागला. इथून आता हे झालं सर्व. आता मी शिकवलेलं तुम्हाला देशांतर्गत उत्पादाच्या संकल्पना क्लिअर झालेल्या आहेत. नाही समजलं मला परत आणखी विचारा, वारंवार सांगत आहे, फोन लावा, व्यवस्थित अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अर्थव्यवस्थेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवायचे आहेत. आयोग होय, मी वारंवार सांगतो आहे की नाही. हा एक दोन प्रश्न सोडून द्या, पण इथे निश्चितच आपण तुम्हाला अ ब क वर्गासाठी माहिती आहे. आता हे वर्ग सांगायची गरज नाही, इथं माहिती आहे तुम्हाला मोठ्यात मोठी पोस्ट कोणती पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टरची. तर लहानात लहान पोस्ट कोणती आहे, कक्ष अधिकाऱ्याची. या पोस्टमध्ये लक्षात ठेवा, इथं तर अर्थव्यवस्था तुमचं फार मजबूत पाहिजे, कारण इथं मेन्स तेवढंच महत्त्वाचं आहे आणि पूर्व तेवढंच महत्त्वाचं आहे. दोनही या ठिकाणचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हे पद उच्च दर्जाचं आहे. हे पद काय साधं नाही आहे, याच्यामध्ये तहसीलदार नाहीत, तहसीलदार BDO आहे ना, यासारखी पदं मोठी मोठी DYSP डेप्युटी कलेक्टर यासारखी पदं यामध्ये असतात. मग हे पद काय सोपं आहे का, आहे की नाही. या पदाला ज्यावेळेस आपलं हे इथं भरपूर मेहनत करावं लागणार आहे आपल्याला. या पदाला आपण ज्यावेळेस आपलं सिलेक्शन होईल, मी वारंवार सांगतो विद्यार्थ्यांना की आपण कमीत कमी आयुष्यामध्ये 20 एकरचे तरी मालक होऊ, आहे की नाही. 20 एकर जमीन घेऊ. हा भाग पहा. जसं इथं ब वर्ग आहे, काही नवीन विद्यार्थी ऐकणार आहेत म्हणून थोडंसं याचा उच्चार करायला लागलो. ब वर्गामध्ये पास व्हायचं आहे, पास ही पोस्ट आहे. पास म्हणजे काय, PSI असिस्टंट STI हे 3 पोस्ट आहेत. PSI असिस्टंट STI आहे की नाही. ज्यावेळेस ही पद मिळवायचं आपल्याला, इथं बी या ठिकाणी बघा आपण हे पद मिळवलं, हे पद मिळवायला एवढं सोपं आहे का. भरपूर मेहनत कर. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगा नामवंत विद्यार्थी 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून मेहनत करतात की नाही, आहेत ना. मग त्यांच्यासोबत आपल्याला जावं लागणार आहे. हा भाग इथं वेळ लागणार आहे. आणि जे हुशार विद्यार्थी आहेत ते 1-2 वर्षामध्ये क्लिअर करतात, ज्यांनी जास्त मेहनत घेतात आहे ना. हा भाग पहा, ज्यांनी आता मेहनत तेवढीच घेणं, समजावून घेणं हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्शन होईल, इथं 10 एकरची शाळा आहे की नाही. जेवढी जास्त मेहनत कराल तेवढी जास्त आयुष्यामध्ये कमी. आणि इथं क वर्गामध्ये किती 5 एकरची शाळा आहे. आता क वर्गात कोण आहे, कर सहाय्यक आहे ना. क वर्गामध्ये वरिष्ठ लिपिक आहे मंत्रालयामध्ये, एक्साईज आहे, EXI दारूबंदी आहे की नाही. हा भाग पहा, PSI दारूबंदी, PSI एक्साईज सब इन्स्पेक्टर. हा भाग पहा. मग हे इथं 5 एकर आयुष्यामध्ये कमवते. आता बाकी सांगत नाही. ड वर्गाला हे कच वर्ग सांगला, ब क ड वर्गाला माहिती आहे. आता ड वर्ग म्हणजे कोण,
आपलं जिल्हा निवड मंडळ, पोलीस भरती, तलाठी लिपिक, आयुष्यामध्ये काय 2-3 एकर जमीन, 3 एकर जमीन, एखादा बंगला, एवढं मग एवढी मोठी पोस्ट मिळवायची आहे ना, त्याला वेळ लागणार आहे. आणि हे सर्व तुम्हाला काही शिकायचं आहे, शिकावं लागणार आहे. मग एवढी जमीन आपल्याला कमवायची आहे ना, त्या फुकट कशी मिळणार, मेहनत करावं लागेल ना. ह्या पोस्ट काय साध्या पोस्ट आहेत का? इथं टणटण बनण्यासारखं आपल्याला होऊन जावं लागणार आहे. मी वारंवार सांगतो, आता सांगण्याची गरज नाही. काही नवीन विद्यार्थी यूट्यूबवर या क्लिप या ठिकाणी ऐकत असतील म्हणून मी थोडंसं या एकरचा उल्लेख केला. कारण आर्थिक क्षेत्राशी त्याला जोडलं की माणूस मेहनत जास्त करते, ऐक नाही, देरी मेहनत करत नाही. हा बघा, आणि हे थोडं सोपं आहे. अभ्यास करणं महत्त्वाचं. त्यासाठी अभ्यास थोडं कमी जास्त होते. एखाद्या वर्ष कोणाला यश 1-2 वर्षांत लेट येते, काही जणांना 1-2-4 वर्ष बी लागतात. लागू द्या, पण नाही, सियाच्या प्रवाहात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या प्रकारे मी थोडक्यामध्येच आता या बाबी सांगितल्या. आता परत या बाबी आणखीन इंग्रजीमध्ये दोन्ही साईडला ठेवू. देशांतर्गत DPच्या संकल्पना आणि NPच्या संकल्पना बोर्डवर दोन्ही ठेवून तुमच्याकडूनच मी अपेक्षित उत्तरं मला अपेक्षित आहेत. तुम्हाला मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला उत्तर काय नाही समजलं, वारंवार सांगत आहे, मला परत तुम्ही विचारू शकता. या प्रकारचा हा भाग इथं थोडक्यात लक्षात ठेवा. सहज तुम्हाला इथं समजलं पाहिजे, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. सोपा घटक आहे, काही असं अवघड नाही. आज तुम्हाला जरीही काही मराठी शब्द समजले तरी ठीक झाले. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी ही क्लिप इथं आता स्टॉप करू. पुढच्या क्लिपमध्ये भेटू उद्याला.